आमच्या मराठवाड्यात एक जणाची तर 5,000ची लीड तोडायला इतका फेसपाड होता, इतकं बेकार काम आहे मराठ्याचं. मराठ्याचं नादी मराठ्याच्या नादी लागलं का असं होतं. आपल्याला 29 तारखेला ठरायचं लढायचं का पाडायचे, निर्णय कोणचा होऊ द्या. इतक्या ताकदीनं काम करा ना. उभा करायचं ठरलं तरी मराठ्याची शान राहिली पाहिजे. मराठ्यांची इज्जत जाऊ देऊ नका. त्या उमेदवारात जात आणि मुलगा बघा, त्याचं तुमचं पटतंय का नाही हे बघायचंच नाही. त्याचं तुमचं पटत नसलं जर उमेदवार दिला दन मतदान करायचं. त्याने काम नाही केलं की माझ्याकडे या तुम्ही, त्याला घोडेच लावतो मी. तुम्ही त्याची काळजीच करू नका. फक्त यावेळेस जर उभा करायचं ठरलं तर ताकदीनं मतदान करायचं. सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायचा मुलगा आणि जात. कारण एवढ्या वेळेस मुलाच्या आणि जातीच्या नावावर लोक मध्ये जाऊ द्या. आतापर्यंत तुम्ही लोक पक्षाच्या नावावरती विधानसभेत पाठवले. आता एकदा मुलासाठी जातीसाठी मध्ये जाऊ द्या. 75 वर्षात एखाद्या वेळेस बदल होऊ द्या ना. आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं हेच म्हणणं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतात तर आपलेच गरिबाचे पोरं, मुस्लिम दलितांचे 12 बलुतेदारांचे ओबीसीचे प्रश्न सोडू शकतात तर फक्त गरिबांचेच पोरं. आणि जर आता ही गोरगरिबाची सत्ता आली तर सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं हे पोरग सगळ्याला न्याय देऊ शकतं. मुसलमान तर आपल्यापेक्षा जास्त तरायला लागलेत, आपल्यापेक्षा जास्त. मी जर पाडा म्हणलो ना ते लगेच म्हणतात पाडू. मला भेटले ते म्हणले पटेल, म्हणलं पाडा. ते म्हणले पाडो, म्हणलं पाडो तर पाडो. इकडून सावधच आहेत बघा. ते ही अशी मजा येणार आहे तुम्हाला सांगतो. मुसलमान, मराठा, दलित, 12 बलुतेदार जर भिडले एकदा शिटाचा कार्यक्रम झाला म्हणून समजा यांच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.